नमस्कार. नवरात्र उत्सव चालू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधून मराठवाड्यामध्ये जे काही पूर परिस्थिती तयार झालेली आहे, पूरग्रस्तांना मदत कोल्हापूर जिल्ह्यातून आज पाठवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आजऱ्यामध्ये आपण भगवा रक्षक मंडळातर्फे सर्वांच्याकडून पूरग्रस्तांसाठी साहित्य जमा करणार आहोत. तर ज्यांना कुणाला काही शक्य असेल, धान्य स्वरूपात, औषध स्वरूपात, पाणी, कपडे, जे जे साहित्य जे आपल्याला काही द्यावायची इच्छा असेल त्याने मंडळाकडे जमा करावं. तांदूळ द्यायचा असेल 5-5 किलोचे पॅकेट करून दिलं तरी चालेल, किंवा काही रोख रक्कम दिली तर मंडळ त्या रकमेच्या वस्तू घेऊन पूरग्रस्तांना पाठवण्याची व्यवस्था करणार आहे. तरी या चॅनल मार्फत आपणास आवाहन करतो, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी मंडळाशी संपर्क साधून जे काही साहित्य द्यायचं असेल तर द्यावं ही विनंती करतो. मागील वेळेला ज्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला त्यावेळेला मंडळानं जसं कोवाडला वगैरे साहित्य पुरवठा केला, भगवा रक्षक मंडळानं कोवाड, बाकी चंदगड भागात म्हणजे चंदगड, कोवाड किंवा कोल्हापुरात ज्या पूरग्रस्तांना मदत केली मंडळानं, त्याच पद्धतीने आपणाला ह्या वेळेला मराठवाडा, नाशिक किंवा बीड जिल्ह्यात जे महापुरानं जे थैमान घातलेले आहे त्याच पद्धतीनं आपणाला मंडळामार्फत मदत करायची आहे. तरी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना, देणगीदारांना, हितचिंतकांना एक नम्र विनंती आहे की तिने जीवनावश्यक वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात जी काही मदत असेल ती भगवा रक्षक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थापक संजय भाऊ सावंत यांच्याकडे आणून जमा करावी ही नम्र विनंती. आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे किंवा इंस्टाग्राम पेजद्वारे ज्यांना ज्यांना रील पाठवता येईल तेवढं पाठवा. आणि आजरेकर आणि आजरा तालुक्यावासियांना ही नम्र विनंती आणि आव्हान आहे, ज्यांना ज्यांना मदत करायची आहे त्यांनी मंडळाला कॉन्टॅक्ट करावा आणि संपर्क साधावा. धन्यवाद.